प्राचीन काळी माता पार्वतीने गणेशाची निर्मिती केली. एकदा पार्वतीने स्नान करण्यासाठी आपल्या अंगातील उटणं काढलं आणि त्यातून एक मातीचा पुतळा बनविला. त्यात प्राण फुंकले. तिने त्याला जीव दिला आणि त्याला आपला पुत्र म्हणून स्वीकारलं. तिने त्याला आदेश दिले की मी स्नान करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तेवढ्यात भगवान शिव घरी आले आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गणेशाने त्यांना रोखले. शिवाला राग आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूलाने गणेशाचं मस्तक छाटलं. पार्वतीने ही घटना पाहून फार दुःख केलं आणि रागावून शिवाला सांगितलं की त्यांनी गणेशाला परत जिवंत करावे. शिवाने गणेशाचं मस्तक शोधण्यासाठी आपल्या गणांना पाठवलं. गणांनी शोधताना एका हत्तीचं मस्तक आणलं. शिवाने ते हत्तीचं मस्तक गणेशाच्या धडावर बसविलं आणि त्याला पुन्हा जिवंत केलं. तेव्हापासून गणेशाला गजानन म्हणून ओळखलं जातं. भगवान शिवाने गणेशाला सर्वप्रथम पूजनीय असा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर गणपतीला कोणत्याही शुभ कार्याच्या आधी पूजलं जातं.